नमस्कार, धीरज किचन मराठीच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी धीरज तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय। तर आज आपण झणझणीत अशी सोयाबीन वडी रस्स्याची भाजी कशी करायची तेच बघतो। ही भाजी गरमागरम फुलक्यांबरोबर खूप छान लागते आणि व्हेज खाणाऱ्यांकडे जेव्हा नॉनव्हेज खाणारे पाहुणे येतात तेव्हा तुम्ही ही भाजी करू शकता। खाणारे अगदी खुश होऊन जातील। तर ही झणझणीत भाजी कशी करायची तर त्यासाठी अगोदर 1 कप सोयाबीन वड्या घेतलेल्या आहे। या मोठ्या आकाराच्या सोयाबीन वड्या घ्यायच्या। याची भाजी छान लागते। तर या वड्या गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आहे। तर त्यासाठी एका पॅन मध्ये मी साधारण 1 ते 1.5 लिटर पाणी उकळून घेतलेलं आहे। पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून पाण्याला उकळी आली की गॅस बंद करून या वड्या यामध्ये घालून साधारण 10 ते 15 मिनिटे भिजत ठेवायचे आहे। वड्या चांगल्यापैकी फुलल्या आणि पाणी कोमट झालं की या वड्या पिळून काढून घ्यायचे आहे। त्यानंतर वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून यामध्ये 1 मोठा उभा चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा छान गोल्डन ब्राऊन होतपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा चांगल्यापैकी परतून झाला की यामध्ये 2 ते 3 चमचे सुकं खोबरं, थोडेसे कढीपत्त्याचे पानं, 6 ते 7 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घालून हे सुद्धा याबरोबर छान काळपट होतपर्यंत भाजून घ्यायचं आहे। हे सर्व जिन्नस चांगल्यापैकी भाजून झाले की मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून याची पेस्ट म्हणजेच वाटण तयार करून घ्यायचं आहे। जर धीरज किचनचे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजला प्लीज लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यावर बाजूला एक बेल आयकॉन दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा। त्यामुळे तुम्हाला माझ्या प्रत्येक रेसिपीचं व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। त्यानंतर याच कढईमध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल गरम करून तयार वाटण घालून याला तेल सोडेपर्यंत मस्तपैकी परतून घ्यायचं। यामध्ये 1 चमचा काळा मसाला घातलेला आहे। तुम्ही या जागेवर गरम मसाला सुद्धा घालू शकता किंवा तुमच्याकडे जोही घरगुती मसाला तुम्ही वापरत असाल तो सुद्धा यामध्ये घालू शकता। थोड्या वेळ परतल्यावर 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धनेपूड घालून थोड्या वेळ हे मसाले यामध्ये परतून घ्यायचे। थोड्या वेळ परतल्यावर मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्स करून यामध्ये घातलेलं आहे। चांगल्यापैकी तेल सोडेपर्यंत हा मसाला शिजवून घेतलेला आहे। हा मसाला तुम्ही जेवढा चांगला परताल तेवढीच भाजीला तर्री तवंग छान येते। एकदा या मसाल्याला तेल सुटलं की यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। गरम पाणी घातल्यामुळे भाजीला तर्री छान येते आणि चव टिकून राहते। हा रस्सा थोडा वेळ चांगल्यापैकी उकळून घ्यायचा। वरतून चवीनुसार मीठ घातलेलं आहे। रस्सा थोड्या वेळ चांगला उकळला की यामध्ये ज्या भिजवून घेतलेल्या सोयाबीन वड्या आहेत त्या घालायच्या आहे। त्यातील पाणी पिळून यामध्ये घालायचे आहे। वड्या घातल्यावर फक्त 5 मिनिटे ही भाजी शिजवून घ्यायची। त्यानंतर गॅस बंद करून वरतून कोथिंबीर घालून गरमागरम ही भाजी सर्व करायची आहे। तुम्ही बघू शकता दिसायला अगदी टेम्पटिंग दिसते, खायला तेवढीच भारी लागते। छान अशी झणझणीत स्पायसी ही भाजी तयार होते। तर नक्की ट्राय करून बघाल कशी झाली, कमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी बघत राहा, घेत राहा आस्वाद महाराष्ट्राचा, फक्त कुठे तर धीरज किचन मराठीमध्ये। धन्यवाद।